तर सर्वांना नमस्कार. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज बघा श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार आणि मम्मीनं रात्री 2 वाजता उठून सगळं सारवण केलं, घर ही धुतलं. सगळं 2 वाजल्यापासून मम्मी जागी आहे, सगळं काम हे केलं. आणि तिला ना आज श्री स्वामी चरित्र सारामृताचं तिने तिच्या मैत्रिणीकडून पुस्तक आणलं आणि त्याला आज तिचं पारायण करायचं होतं. त्याच्यामुळं तिने पारायण करायचं होतं. आणि बघा तिने किती छान प्रकारे अशी 2 वाजल्यापासून उठून पूजा मांडलेली आहे. बघा तुम्ही किती छान वाटायला लागले आज. आणि तुमच्या सर्वांना सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर तुम्ही पण केली का नाही पूजा, नक्की आम्हाला सांगा. आणि खरंच बोलायचं म्हणलं तर आज इतकं भारी वाटतंय. मम्मी ना पुस्तक वाचते आणि इतक्या दिवसातून अशी एकदम म्हणजे मम्मी रोज पूजा करते, पण आज काहीतरी वेगळाच आनंद आहे. श्रावण महिन्याचा तो वेगळाच आनंद आहे. आणि सर्व भक्त तर श्री स्वामी समर्थ महाराजांना मानतात. आणि तुम्ही बघा आमचं देवघर कसं आहे. मम्मीनं खाली विटा लावलेल्या आहेत, त्याच्यावर पाटा ठेवलाय. काय का असं ना, स्वामी महाराजांची आमच्यावर कृपा आहे. आणि तुम्ही पण सर्वजण आम्हाला असं सपोर्ट करत राहा. धन्यवाद. तर बघा मैत्रिणींनो, स्वामींची आमच्यावर कृपा आहे आणि तुमच्या सर्वांचा पण आम्हाला असं सपोर्ट राहू द्या. तुमच्या सपोर्टनं पुन्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पण आशीर्वादानं आम्हाला एक छोटंसं चांगलं घर व्हावं. आणि आमची पण एक अशी इच्छा आहे की आम्हाला पण एक चांगलं घर व्हावं. तर तुम्ही बघू शकता असं इतकं घुशीचे बोळ नीट करू इतका कंटाळा आला की असं वाटतंय कधी आमचं घर होईल. पण नक्कीच तुमच्या पण आशीर्वादानं आणि स्वामी महाराजांच्या पण आशीर्वादानं आम्हाला पण एक छोटं मोठं घर होईल. आणि ह्या आमच्या सर्व इच्छा तुमच्या आशीर्वादानं होत्या अशी मी इच्छा बाळगते. आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असाच राहू द्या. आमचे चांगले चांगले व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. धन्यवाद. हो नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्राप्ती. राजपूर तालुक्यात इटिया गावात सुंदर हरिभाव तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावाचे होते. संपन्न पूर्वीचे त्यांचे गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार. त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला. स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले, काही अनुभव न आले. तो नवल एक वर्तिले. एका चित्त देवनी हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करत, त्यात आपणास नुकसान सत्य येईल ऐसे वाटे. त्यांनी काढली एक युक्ती. बोलवून पंडिता प्राप्ती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भरवयासी, द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अभ्रुसी, बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे. यात संशय असेना, तुम्ही व्हाया कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक. तुमचाच होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभय तासी ते मानिले, तात्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले. एका सादर होऊनी अफवांचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला. हे सांगावयास पंडिताला मारवाडी आले आनंदे. पंडिते ऐकूनी वर्तमान आनंद झाला. त्या लागोनी हरिभाऊ ते भेटोनी व्रत निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ साप्रातकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्ती झालो आम्ही. नवस केला तयासी जाऊन आत्ता दर्शनासी. वार्ता ऐकूनी उभय तांसी चमत्कार वाटला.
ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कल कोटी नांदती. करावा बाळ आपुले इतिहास श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकार कथा संबंध सदा परिशोध भाविक भक्त 21वा गोड अध्याय. हा स्वामी चरणाप्रमस्तु शुभम भवतु. स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या माझ्या मैत्रिणींना. तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार. तर श्रावण महिन्यामधला पहिला गुरुवार असल्यामुळं माझं एक 5-6 महिने झालं होतं की मला 21 अध्यायाचं पारायण करायचं होतं, पण माझ्याकडं कुठलीच गोष्ट नव्हती. म्हणजे माझ्याकडं जे पुस्तक पाहिजे ते पण नव्हतं. तर मला कळमला जायचं होतं पण काही जाणं झालं नाही. त्याच्यामुळे मी माझ्या एका मैत्रिणी कोणते पुस्तक आणलं. माझ्याकडे कोणत्याच गोष्टी नव्हत्या. मी काल सगळी तयारी केली त्याची आणि सकाळी मी कंप्लेट 2:30 वाजता उठले होते. 2:30 वाजता उठून हे आमच्या घरात कसं घराची तर परिस्थिती माहिती आहे तुम्हाला. म्हणजे सकाळचं सगळं बाहेरचं साफसफाई करावी लागते. 2:30 वाजता उठून सडा सारवण परत गॅस वगैरे घासून पुसून फुलं ही तोडून आंघोळ ही करून मस्तपैकी मी अशी 5ला म्हणजे 5ला पूजा मांडायला बसले होते. तरी इतकं लवकर उठून पण उशीर व्हायचा तेवढा होतोच. आणि देवपूजा करताना म्हणलं तर मन शांत लागतं म्हणून मी एकदम सकाळच्या वातावरणामध्ये देवपूजा मांडली होती. ते 5ला मांडली होती तर कंप्लीट 6 वाजेपर्यंत मांडणी झाली. आणि त्याच्यानंतर मी पूर्ण 21 अध्याय 21च्या 21 पूर्ण अध्याय मी कधीच वाचले नव्हते. मी पहिल्यांदाच ही माझी म्हणजे पारायणाची सेवा जी होती ती माझी एकदम असं अचानकच माझ्या मनाला वाटलं की आता ही करावी. तर श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार आल्यामुळं मी आज पहिल्या गुरुवारी 21 अध्याय वाचून माझं म्हणजे जे छोटंसं पारायण आहे ते मी पूर्ण केलेलं आहे 1 दिवसाचं. तर आता झालेलं आहे कंप्लीट. 10 वाजता आरती वगैरे सगळे म्हणजे तारक मंत्र आरती आणि जपमाळ वगैरे माझ्याकडे काही नाही. एकदम साधी भोळी माझी पूजा आहे. फक्त श्रद्धेनं करते मी. तर तेवढं मी सगळं पूर्ण केलं. आरती ही करून घेतली. माझी पूजा ही झालेली आहे. तर मैत्रिणींनो आता हे मार्गशीर्ष महिना भरपूर मैत्रिणी म्हणजे पारायण वगैरे 7 दिवसाचं हे करतात. पण माझं कसं काम आहे शिलाई मशीनीचं काम असल्यामुळे मला जास्त वेळ भेटत नाही. तरी पण मी वेळेतनं वेळ काढून आज केलंय. तुम्हाला तर माहितीच आहे माझी परिस्थिती काय आहे काय नाही. तर आपण म्हणजे तुमचा सपोर्ट तर आम्हाला आहे स्वामींच्या कृपेनं आणि तुमच्या सगळ्याच्या फॉलोअर्सच्या आशीर्वादानं. माझं स्वप्न असं आहे की घराचं म्हणजे घर एक छोटंसं घर व्हावं मला. तर तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं होणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर स्वामींचा पण आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी. भरपूर संकटातून बाहेर आले त्यामुळं म्हणजे माझ्या मनाला आज वाटलं की आपण प्रत्येक संकटाला तोंड देतच चालतोय. प्रत्येक संकट तोंड देतच चालतोय तर आपल्याला कुठेतरी साथ आहे. म्हणून मी आज मला वाटलं की चला आपल्या मनाला समाधानी भेटण्यासाठी आपल्याला असं संसारामध्ये सुख समाधान लाभण्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये पैशाची तर गरज तितकीच माणसाला आहे. पण पैशापेक्षा जास्त गरज जर घरामध्ये सुख समाधान जर असेल सुख समाधानानंच माणूस असं एकदम म्हणजे घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं. म्हणून मी हे आज म्हणजे 21 अध्याय वाचून असं माझ्या मनाला एकदम प्रसन्न करण्यासाठी मी आजचं हे केलं. तर सगळ्या तुमच्या आशीर्वादामुळं मला पण एक छोटंसं घर होऊ द्या. तुम्ही पण स्वामीकडे प्रार्थना करा स्वामी महाराजांकडे की माझी परिस्थिती नाजूक आहे आणि यातून मी सावरल ही मला पण माहिती आहे. पण थोडा वेळ लागेल कारण का आता माझे 3 मुलं मोठे होईल. आता त्यांचा खर्च वाढत चाललाय. थोडंसं म्हणजे आता खर्च वाढतो म्हणलं की खर्च वाढतोच कमाई कमी खर्च वाढणार. त्याच्यामुळे थोडंसं होईल. आज न उद्या घर होईल. घराचं काही टेन्शन नाही होतच राहील. तुमच्या आशीर्वादाने देवाच्या आशीर्वादाने म्हणजे दिवस काय असेच राहत नाहीत प्रत्येकाचे घर बांधून. तर आज मला म्हणजे एवढी अशी चांगली रसरशीत पूजा ही मांडून एकदम माझ्या घरामध्ये एकदम घर मोठा असू की छोटा असू घर चांगला असू की म्हणजे आता ही माझ्या घराची परिस्थिती अशी आहे. तर कशी का बसाय पण आलं नाही आज तर मला. आता हे दुखायले तर पाय कवा बसले मी कंप्लीट 5ला बसलेले ठिकाणाला. 5ला बसल्यापासून मी 10 वाजता उठले. 10 वाजता म्हणजे माझं सगळं झालं या. आणि
असंच सगळ्यात चांगलं घर असो म्हणजे घरच असतं. एक चांगलं घर म्हणजे आपले एक म्हणजे व्यवस्थित असं जागा वगैरे असली तर छान वाटतं. पण कसल्या पण घरात जर सुख समाधान जर असेल तर माणूस त्यातून मोहरीच नक्की प्रगती करून बाहेर पडतं. तर मला म्हणजे असं ह्या घरात बी एकदम शांत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. पण कसं आहे आता परिस्थितीनुसार सगळ्या गोष्टी बदलतात, म्हणून बदलायला लागतं आपल्याला पण. आणि त्याच्यासाठी माझे पण प्रयत्न सुरूच आहेत. परिस्थिती माझी तर आहे, व्यवस्थित आहे, एवढी पण काही बिकट नाही. उगाच म्हणजे आता सांगतो म्हणून सगळं सोशल मीडियावर असं वाटतं की बाबा यांनी सारखं परिस्थितीबद्दलच व्हिडिओ करतात, परिस्थितीबद्दल व्हिडिओ करतात. तर असा काही विषय नाही का, माणूस खातो पितो 2 टाइम, काय उपाशी बसत नाही, परिस्थिती किती बी नाजूक असली तरी. माझी पण परिस्थिती तशी व्यवस्थित आहे. आम्ही पोटभर पोटाला खातो. पुन्हा परत माझं शिलाईचं काम असल्यामुळे कोण्या गोष्टीची मला अडचण येत नाही. माझ्या स्वतःच्या अंगात कला आहे आणि कलेच्या ह्याच्यावर मी म्हणजे व्यवस्थित समाधानकारक जगते. आणि देव जर आपल्याला दोन्ही हातानं जर देत असेल तर ते देव देणार असल्यावर नंतर आपण उपाशी मरतच नाहीत कधी, मला असं वाटतं. तर एवढी बिकट परिस्थिती नाही, फक्त एवढीच बिकट परिस्थिती आहे की छोटंसं घर असं वाटतं. आणि हे माझ्या आईवडिलांचे इथं घर चांगले होते. आणि लग्न झाल्यापासून 16 वर्षात पण घराच्या परिस्थितीमध्ये मी अशी झुंजते. तर आता वाटतंय की पाहू, म्हणजे आता एकदम अशी आतुरता आहे की आपलं स्वतःचं बी घर असावं, माणसाला स्वतःच्या कमाईचं असावं. स्वतःच्या कमाईचं असलं ना तर कुणीच घराच्या बाहेर काढू शकत नाही. तर आता माझी पूजा व्यवस्थित झालेली आहे, पण आता मला नैवेद्य करायचा आहे. तर आता मी चहा एकदा म्हणजे सकाळी पूजेला बसायच्या अगोदर पिला होता, आता एकदा चहा करून पिते आणि स्वामींसाठी नैवेद्य करते. मग मी नंतर म्हणजे उपास तर मी धरीत नाही म्हणून सकाळी एवढ्या लवकर उठून तयारी केली आणि पुन्हा मी नंतरच्याला उपास सोडते.